नमस्कार, मी पूजा. जनअभियान न्यूजच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आहे. आपण सगळेजण बघतो आहोत की सध्या जागतिक मंदी आणि जागतिक मंदीचं सावट येणार आहे ही चिंतनीय बाब प्रत्येकाच्या डोक्यामध्ये फिरते आहे. पण खऱ्या अर्थानं जागतिक मंदी जर आलेली आहे, नुकतंच आपण सगळ्यांनी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूची ऐकली आणि त्यामध्ये बऱ्याच काही अशा गोष्टी ऐकल्या आहेत की ज्या आपल्या गतिमान जीवनाला आता कुठेतरी थांबवण्याचा किंवा कुठेतरी मंद करण्याचा एक संदेश देतात आहेत. आणि आपण पुन्हा आपल्या नैसर्गिक आयुष्याची सुरुवात जशी काही काळापूर्वी केली होती आणि या आपल्या सध्याच्या आयुष्यामध्ये आधुनिकता, तंत्रज्ञान, त्यांचा असणारा समावेश, हे सगळं शक्य आहे का, हे सगळं जाणून घेण्यासाठी आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्याला उत्तरं देण्यासाठी माझ्याबरोबर सहभागी असणार आहेत विदर्भाचे जाणे माने शेतकरी संघटनेचे नेतृत्व, ते म्हणजे ललितदादा बहाळे. तर तुमचं सर्वात आधी आजच्या आपल्या या पॉडकास्टमध्ये मी खूप खूप स्वागत करते दादा. धन्यवाद. आणि दादांबरोबर चर्चा करत असताना अनेक विषयांना आपण आज हात लावणार आहोत, अनेक विषयांची माहिती सुद्धा घेणार आहोत. पण अगदी सध्याचा जो करंट विषय आहे ती म्हणजे जागतिक मंदीची जी भीती पुन्हा आम्हा सगळ्या नागरिकांना वाटते आहे, तर त्यापासून सुरुवात करूया. त्यावर आपलं काय मत आपण व्यक्त करणार? कुठल्याही मंदी जेव्हा येतात म्हणजे हा एक असा चढ उतार असा ग्राफ आहे. इकॉनॉमी वर जाते, इकॉनॉमी खाली येते. म्हणजे फक्त आपल्याला हे बघितलं पाहिजे की जागतिक मंदी किंवा देशांतर्गत मंदी आली समजा किंवा यायची असेल तर आपण फक्त मतिमंद होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. मती तुमची मंद झाली तर मग त्या मंदीला, आर्थिक मंदीला आपण तोंड देऊ शकत नाही. मग काय झालं पाहिजे? मंदी आली म्हणजे किंवा येऊ घातली असं काही संकेत आपल्याला मिळत असले तर आपण आपलं डोकं जाग्यावर ठेवलं पाहिजे. काटकसर केली पाहिजे, ती केली पाहिजे. पण ती काही मंदी आली म्हणून केली पाहिजे असं काही नाही. ती एरवी पण केली पाहिजे. पण डिग्री ऑफ काटकसर म्हणजे किती कार्यक्षमतेने आपण काटकसर करू शकतो हे कशावर अवलंबून असते? हे अवलंबून असते तुमच्या सायंटिफिक स्टेटसवर. म्हणजे तुमच्या तंत्रज्ञानाची आणि विज्ञानाची काय पातळी आहे देशामध्ये, सायंटिस्ट काय काम करत आहेत, रिसर्च अँड डेव्हलपमेंट काय चाललं आहे, रिसर्चकडे तुमचं लक्ष आहे की नाही आहे, का तुम्ही रिसर्च सगळे इम्पोर्ट करण्याच्या भरोशावर आहे. आपल्या देशामध्ये हा एक मोठा प्रॉब्लेम होता एकेकाळी. म्हणजे जवळपास 97 पर्यंत आपल्या इथे पेटंटचा जो कायदा आहे ना, त्या पेटंटच्या कायद्यामध्ये प्रोसेस पेटंटिंग होतं, प्रॉडक्ट पेटंटिंग नव्हतं. दोन टाईप असतात, एक प्रोसेस पेटंट करायची असते, एक प्रॉडक्ट पेटंट. तर आपल्या कायद्यामध्ये प्रोसेस पेटंटिंग होतं. म्हणजे फारच सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर मी खूप चांगला चहा तयार केला. अगदी चहा घेतल्याबरोबर सगळे खुश आणि तो चहा खूप पॉप्युलर होऊन राहिला, तर मी पेटंटिंगला टाकलं. बरोबर. पण चहाची प्रोसेस पेटंटिंगला टाकायला लागते. मग मी समजा उजव्या हाताने साखर टाकून हा चहा केला असं मी त्या पेटंट मध्ये म्हटलं, त्या प्रोसेस मध्ये म्हटलं, तर दुसऱ्याने लगेच ते सगळं उचलायचं आणि मी डाव्या हाताने साखर टाकून चहा केला म्हणून ते माझं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी चोरून न्यायची. म्हणजे ज्या देशामध्ये बौद्धिक संपदेला सन्मान नसतो त्यांच्या तिथं मंदीमध्ये फार प्रॉब्लेम होतात. पण ज्या देशामध्ये बौद्धिक संपदेला मोठा सन्मान दिला जातो, प्रॉडक्ट पेटंटिंग असते, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स त्याचं रक्षण होते, अशा देशांमध्ये मंदी ही लवकर जात असते. तेव्हा आता जर का मंदी यायची असेल आणि आलेली असेलच, आपण कायमच मंदीत आहो ग बाई, आहे की नाही? बरोबर. मग आता आहो मंदीत तर ठीक आहे, पण या मंदीतून, जनरल मंदीतून निघायचं असेल, ती फार मोठी मंदी यायची तेव्हा येईल किंवा काय होईल, पण या मंदीतून जरी निघायचं असेल
तर आपल्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सला आपल्याला मोठं महत्व द्यायला लागेल. आपल्या इथं टेक्नॉलॉजी आणि डेव्हलप, आता तुम्हाला आजचा जो काळ आहे तो प्रामुख्याने जेनेटिक इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काळ आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आपले लोक बरे आहेत, पण ते इथं काम नाहीत करत. ते परदेशात जाऊन काम करतात, कारण इथं त्यांच्या सगळ्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीला, बौद्धिक संपदेला किंमत नाही आणि वावही नाही. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येत असेल, इथं अगदी काही न करू शकणारा जसा तो परदेशात जातो, अमेरिकेत जातो किंवा कुठे छोट्या छोट्या देशांमध्ये पण जातात हे पोरं, तिथं ते मोठे चुमूक दाखवून जातात आणि ते तिथं खूप पैसे पण कमावतात. आता ते तिथं कमवू शकतात आणि इथं कमवू शकत नाहीत, याला कारण काही वातावरण नाही का, भारतामध्ये ऊन फार तपतं म्हणून डोकं चालत नाही, असं नाही. तुम्हाला अर्थव्यवस्थेमध्ये ज्या गोष्टी लागतात त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि रिसर्च, ट्रायल्स, आता आम्ही शेती क्षेत्रामध्ये साधी एक गोष्ट आहे, HTBT नावाचं कापसाचं बियाणं आहे. आता HTBT नावाचं कापसाचं बियाणं म्हणजे काय की हर्बिसाइड टॉलरंट आणि बीटी म्हणजे बॅसिलस थोरॅन्जेन्सिसचा ते प्रोटीन असलेलं ते बियाणं. ते काय करते, बीटी आपल्याकडे आहे, मग बीटी आहे म्हणजे अळ्या येत नाहीत, त्याच्यावर कमी येतात किंवा येत नाहीत. HT म्हणजे काय तर निंदावं लागत नाही, थोडक्यात सांगायचं म्हणजे निंदायचं काम. कारण आता जो काही पावसाचा आणि त्याचा जो काही वातावरणामध्ये बदल झालेला आहे, तेव्हा सगळ्याच शेतकऱ्यांची निंदणे एकाच टाइमला येतात आणि तितका काही मजूर भेटत नाही, मजूर तितका नाही पण आहे. आणि त्यातल्या त्यात हे 2 रुपये किलो फुकटात अन्नधान्य म्हटल्यानंतर मजुराला वाटते गेलं तर गेलं चालते, नाही गेलं तर नाही चालत, म्हणजे काही उपाशी नाही मरत. बरोबर. अशी एक जी काही भावना म्हणजे लोकांमध्ये झालेलं आहे आता. तर त्याच्यामुळे हे सगळे वावर गादून जातात. म्हणजे तुम्हाला ओळख माझी देताना वैदर्भी असं म्हटलं म्हणून माय वावर गादले. काय गादले तर मला HTBT बियाण्याचं वापर करू दिला नाही सरकारने. बरोबर. मग आता एका फवाऱ्याने सगळं निंदन करायचं काम नाही पडत, तुमचं प्रोडक्टिव्हिटी वाढते. प्रोडक्टिव्हिटी वाढली, आपोआप वाढली. इथं याच्यामध्ये काही तुम्हाला एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट नाही करायला लागलं. काटकसर वाढली. जर का HTBT असलं तर काटकसर वाढली ना. म्हणजे काटकसर वाढण्यासाठी जे जे काही पाहिजे ते नाही म्हणायचं आणि मग म्हणायचं काटकसर करा. आता कशात काटकसर करायची हे आम्हाला समजून नाही राहिलं. आता उदाहरणार्थ आता HTBT ते समजा कापसाचा विषय झाला, पण ब्रिटनमध्ये एक आपल्या जवसासारखं बी आहे, ते जवस त्याला फॉल्स फ्लेक्स सीड असं म्हणतात, ते पण जवसासारखंच असते. त्याच्यामध्ये एका सायंटिस्टने काय केलं, ही आपली जी मायक्रोग्रीन अल्गी असते की नाही, मराईन अल्गी ज्याला समुद्रात अल्गी असते, ती शेवाळ म्हणा तुम्ही त्याला, तर ती मायक्रोग्रीन अल्गी, शेवाळ म्हणजे जरा मोठा झाला पण तो छोटा शेवाळ, एक सेलचा, ईस्ट वगैरे सारखा असा मायक्रोग्रीन अल्गी ते समुद्रात असते. मग हा शेवाळ आपल्या मासोळ्या खातात. मासोळ्यांमध्ये एक गुण असते की त्यातलं ओमेगा-3 ते साठवून घेऊ शकतात. बरोबर. त्या प्रोड्यूस नाही करत, म्हणजे मासोळी ही ओमेगा-3 प्रोड्यूस नाही करत, ती ते जमा करण्याची क्षमता ठेवते. म्हणून मासोळीला हार्ट अटॅक येत नाही, कारण त्याच्यामध्ये ओमेगा-3 असते. मग आता आपण सगळेच काही नॉन व्हेजिटेरियन नाही. आता व्हेजिटेरियन लोकांच्याही आयुष्याचं बघितलं पाहिजे. ते आपले भाऊबंद आहेत, मासोळी खात नाही, कुठून आणायचं. तर ते बिचारे जातात आणि 1500 रुपयाची बाटली घेतात.
त्याच्यामध्ये कॅप्सूल असतं. कॅप्सूल असतं ओमेगा 3. कॅप्सूल मध्ये त्या कॉड लिव्हर ऑइल किंवा ते मासोळीचं तेल असते. आता ते प्रत्यक्ष कापाकुपी नसते म्हणून ओमेगा 3 घेतात आणि हार्ट त्यांचं चांगलं राहते. पण अगदीच व्हिगन असला एखादा माणूस तर त्याने काय केलं पाहिजे? तर त्याच्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग काय की त्या मायक्रोग्रीन मराईन अल्गी मधले जनुक काढायचे आणि ते जवसात टाकायचे. मग जवसात ते टाकल्यानंतर आपल्या देशामध्ये 58% लोकांना हे स्किल प्राप्त आहे की शेतीमध्ये उत्पादन कसं घ्यायचं. आता 58% लोक तुमचे स्किल झाले एका दमात. जर तुम्ही त्यांना हे बियाणं दिलं, उदाहरणार्थ जवसाचं, की बाबा हे जवसाचं बियाणं मराईन अल्गीचा ओमेगा 3चा जीन याच्यामध्ये टाकून, म्हणजे काय झालं, जवस पेरला की जवस नाही येऊन राहिला, ओमेगा 3 येतोय. आता मासोळीतून ओमेगा 3 काढायचं म्हणजे मासोळ्या पकडा, त्याची कत्तल करा आणि तेही अशा स्टँडर्डनी करा. म्हणजे मेडिसिनल स्टँडर्ड जे असतात फॅक्टरीजचे ते फार वेगळे असतात, पॅरामीटर्स फार वेगळे आहेत. त्यावर प्रक्रिया करा, ते काढा, ते एक्स्ट्रॅक्ट करा, अमकं करा, ढमकं करा, टमकं करा. इतकं सगळं इंडस्ट्रियलायझेशनचा पैसा वाचवून कुठलंही इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर न उभारता साधी शेती केली ओमेगा 3ची तर होऊ शकते. म्हणजे मग माझा जवस हा एपीएमसीत मिळायला लागणार नाही आणि शेतकरी संघटनेच्या ठाई एपीएमसी म्हणजे ह्या जवळजवळ शेतकऱ्यांच्या कत्तलखान्या आहेत. मला बायपास करता आलं एपीएमसीला तर मला पैसे जास्त मिळतात. म्हणजे तुमच्या असं लक्षात आलं असेल की पॅकिंगची साईज जशी जशी कमी होते तसं तसं त्यातलं प्रॉफिट वाढत जाते. आणि सगळ्यात छोटी साईज कुठे भेटते? कोणत्याही एखाद्या कमोडिटीची मेडिकलच्या दुकानातलं सगळ्यात छोटं म्हणजे मिलीग्राम असते ना ते. हो बरोबर आहे की नाही? म्हणजे एका क्विंटल, पोते, टन याच्यापासून जवसाला जर का मेडिसिनच्या होत ती छोट्याशा गोळीच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत येते, म्हणजे मग मला पैसे जास्त मिळतील की नाही? बरोबर. मग असं व्हॅल्यू ऍडिशन कुठलंही काही कारखानदारी न करता, मशिनरी न बसवता आपोआप व्हॅल्यू ऍडिशन होत असेल तर ते का करू नये असा आमचा प्रश्न आहे. बरोबर. म्हणजे एक प्रमाणे असं म्हणायला हरकत नाही की भारताला आपण ज्या पद्धतीने कृषी समृद्ध भारत किंवा कृषी प्रधान देश म्हणतो, तर आता या शेतकऱ्यांच्या ज्या काय उत्पादनांना टेक्नॉलॉजीचा आधार तेवढ्या प्रमाणात मिळाला तर अनेक संधी ह्या भारतातच उपलब्ध होतात. अशी आणखी काय उदाहरणं देता येतील तुम्हाला की आपण जेणेकरून आता पेट्रोल डिझेलचा पण खूप मोठा तुटवडा सध्या आपण बघतो आहोत आणि तो तुटवडा भरून काढण्यासाठी सुद्धा काही गोष्टी अशा आहेत की त्यांनी सांगितलं की आपण वाहनांचा वापर कमी करा, पण यावर काय पर्यायी योजना असू शकतात? मी तुला सांगतो, सगळ्यात सोपं फ्युएल जर का तुम्हाला पाहिजे असेल आणि स्वस्त पाहिजे असेल आणि काय म्हणायचं त्याला नॉन जिओलॉजिकल पाहिजे असेल, म्हणजे काय म्हणायचं त्याला, पोटातलं काढलं तर त्याला ते प्रदूषण फैलवतं. बरोबर. एवी तेवी आपल्याला त्यातनं निघायचं आहे आणि आता संधी आली की ते मिळणारच नाहीये. तेव्हा संकट आला नेहमी संधीमध्ये रूपांतरित केलं पाहिजे. आता हे जे काही ईस्ट आहेत, पूर्वी आपण काय करायचो, आम्ही मागणी करायचो की आम्हाला इथेनॉल उत्पादनाची मुभा द्या. परवानगी आम्ही म्हणत नाही, परवानगी या शब्दाचं आमचं मोठं, आम्ही त्याला परवानगी नाही की आम्हाला इथेनॉल प्रोडक्शनची मुभा द्या, ऊसापासनं याच्यापासनं त्याच्यापासनं. आज इथेनॉल जर का प्रोड्यूस इकॉनॉमिकली म्हणजे काटकसरीनं इथेनॉल तयार करायचं असेल तर तुम्हाला ते हे लागणार, ईस्ट लागणार, ज्याच्यामध्ये 60% इथेनॉल
तयार करण्याचं फॅट जमा आहे. मग ते सगळ्यात स्वस्त आहे. पूर्वी आता काय झालं, अमेरिकेमध्ये ग्रेन्स पासनं करायचे, म्हणजे मका हे ते आपल्या इकडे मळी, आणि इथेनॉल आपण जर वापरायला सुरुवात केली तर मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये. काय आहे, इथेनॉल सगळे नाही तयार करू शकणार, कारण त्याचं इंडस्ट्रीयल जे काही सेटअप आहे तो थोडा कठीण आहे. कठीण म्हटल्यापेक्षा सगळे नाही करू शकणार, पण मला माहित नाही त्याचा थोडासा हे भंग होण्याचे चान्सेस आहेत मी जे बोलील त्यांनी. पण हातभट्टीची दारू हे सगळे काढू शकतात. बरोबर. तर ते रॉ मटेरियल आहे इथेनॉलचं. हो. मग सगळ्याला काढू द्या, आणि ते जे काढतात ते इथेनॉलच्या फॅक्टरीवाले द्या, ते फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करून इथेनॉल देतील. या सगळ्याला मुभा देऊन टाका ना. बरोबर. आणि ते मटेरियल कुठे उपलब्ध आहे? छोट्या छोट्या कुकर मध्ये आपण ते कुकर लावून मोठे मोठे छोटे मोठे किती पण कोणत्याही साईज मध्ये इंडस्ट्री डेव्हलप होऊ शकते इथेनॉलची. बरोबर. ते करू द्या, कारण शेवटी आपल्याला आपलं हिंदुस्थानचं जे काही इंडस्ट्रीयल धोरण आहे ते चुकलं कुठे? आपल्याला डच चीज अँड फ्रेंच वायनरीज टाईपचं इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन हवं होतं, पण आपण रशियन टाईपचं इंडस्ट्रियलायझेशन स्वीकारलं. रशियन टाईपच्या इंडस्ट्रियलायझेशन स्वीकारण्यामुळे मोठे मोठे कारखाने काढण्यासाठी पैशाची गरज पडते. मग हे पैसे कुठून आणायचे? तर मग कमिट्या तयार झाल्या. मग कमिट्या तयार झाल्या तर पैसे कुठून आणायचे? वेगवेगळ्या कमिट्या तयार झाल्या. एक कमिटी अशी तयार झाली, ॲग्रिकल्चरल प्राइसिंग कमिटी. ती मला वाटतं शरयू दफ्तरी की कोणी त्याची अध्यक्ष होती. मग तिने काय अहवाल द्यावा? तिने टी कृष्णमाचारीनी आणि नेहरू स्वतः यांनी काय सांगायचं, काय काय ठरवलं, म्हणजे त्या अहवालामध्ये एकंदरीत असं आलं, त्याचा एक्स्ट्रॅक्ट मी तुला सांगतो की या सगळ्या गोष्टीचं पॉलिसी काय ठरली की या देशामध्ये कारखानदारी उभी करायची असेल तर शेतीमध्ये जास्तीत जास्त पिकवून ते कमीत कमी किमतीमध्ये मिळवलं पाहिजे, आणि शेतीमालाच्या किमती अशा स्तरावर स्थिर केल्या पाहिजे जेणेकरून त्याचा उत्पादन खर्च भरून निघणार नाही. आता हे पॉलिसी म्हणून वापरल्या गेलं. आजही ही पॉलिसी बरकरार आहे. म्हणजे तेव्हा नेहरूजींच्या वेळेस झालं म्हणून ते काही इंदिरा गांधींच्या किंवा मोरारजी देसाईच्या किंवा अटल बिहारीजींच्या किंवा देवेगौडांच्या किंवा गुजरालच्या यांच्या काळातही ते बदललं नाही. मग याच्यावर प्रश्न तयार झाला की बा उत्पादन खर्च भरून निघणार नाही म्हणजे मग ते काय होईल त्या धंद्याचं? तर त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन असं दिलं गेलं की हे बघा, तुम्हाला इंडस्ट्रियलायझेशन करायचं आहे ना, उद्योग कारखानदारी वाढवायची म्हणजे विकास हा त्यावेळेसचा कन्सेप्ट होता. मग तुम्हाला त्याच्यासाठी पैसे आणावे लागतील. तर बरं हे कळतं यांनी कसे पैसे उभे होतील? अरे म्हणजे साधी गोष्ट आहे की शेतीमालाचा उत्पादन खर्च भरून निघाला जर नाही तर शेतकरी मजुराला मजुरी देऊ शकणार नाही, आणि तो मजुरी देऊ शकणार नाही. मग सगळा हा याचा मजूर, ग्रामीण भागातला मजूर हा सगळा कारखान्यावर काम करायला जाईल, आणि तिथं मजूर पेर झाला म्हणजे जास्त झाला तर कमी दरामध्ये मजूर मिळेल, जसा आता आपल्याला बिहार मधला मिळतो. मग कमी दरामध्ये मजूर मिळेल, त्यांना कमी पैसे द्यायला लागतील, कमी मजुरी द्यायला लागेल, पण कमी मजुरीत त्यांचं भागलं पाहिजे म्हणून खाण्यापिण्याच्या गोष्टी त्याचा दर कमी ठेवायला पाहिजे. म्हणजे आणि इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये जे काही ऍग्रिकल्चरल कमोडिटी रॉ मटेरियल म्हणून वापरतात, उदाहरणार्थ कापूस, ते तुम्हाला माहिती आहे की कापूस एका अधिकारामुळे काय झालं, म्हणजे ते जे स्वप्न होतं
ते कापूस एकाधिकार राबवणाऱ्यांचं ते काही पूर्ण नाही झालं. म्हणजे कापूस ते कापड आणि कापडाचे पैसे शेतकऱ्याला वगैरे असं काही होऊ शकलं नाही. त्याच्यामुळे ते फेल गेला कार्यक्रम. तसंही काही झालं नाही. म्हणजे मोठ्या इंडस्ट्रीज सूतगिरण्या सगळ्या जवळजवळ बंद झाल्या. आपल्या इथल्या सूतगिरण्या बंद होण्याचं वेगळं कारण आहे. म्हणजे ह्युमिडिटी नाही वगैरे. आणि आता मोठे मोठे ह्युमिडिफायर आले तर आपल्या इथे सूतगिरण्या चालू शकतील, नाही असं नाही. पण अशा पद्धतीने जर का इंडस्ट्रियलायझेशन करायचं झालं तर मग शेती उत्पादन खर्च भरून निघणार नाही. असं असल्यानंतर कर्ज होत जाणार ना. मग कायम कर्ज होत जाणार आणि कायम कर्ज माफी मागत जाणार. ही बघ सायकल कशी आहे. म्हणजे जेव्हा WTO आलं, WTOच्या आधी गॅट करार आला. गॅट करारामध्ये आम्ही एकटेच होतो गॅट कराराला समर्थन देणारे. म्हणजे शेतकरी संघटना, शरद जोशींनी स्थापन केलेली शेतकरी संघटना ही एकमेव संघटना त्या गॅट कराराच्या सोबत होती. म्हणजे थँक्यू डंकेल वगैरे म्हटलं होतं आम्ही. आणि थँक्यू डंकेल म्हटलं होतं, सगळं झालं. आम्हाला वाटलं आता हेच सगळं शेतीमध्ये येईल. ओपननेस जसा इंडस्ट्रियल सेक्टर मध्ये ओपननेस आला, लायसन्स कमी झालं, शेतीमध्ये पण आलं तर आम्ही चांगलं राहू. पण ते शेतीपर्यंत पोहोचू दिलं नाही पोहोचलं. म्हणून आजही कर्जमाफ्या वगैरे हे ते चालू आहे प्रकरण. आता जेव्हा गॅट आला, म्हणजे गॅट करारावर आपण सह्या केल्या, त्यावेळेस नंतर WTO मध्ये त्याचं रूपांतर झालं. आणि WTOने सगळ्यांना विचारलं की तुम्ही किती सबसिडी देता, इंडस्ट्रीला किती देता, याला किती देता. सगळ्या देशांना विचारलं. कारण आता सबसिडीचं कोणी द्यायच्या नाहीत. सगळ्यांनी जागतिक व्यापारामध्ये काही ढवळाढवळ होईल किमतींमध्ये असं काही नाही करायचं. याच्यासाठी त्यांनी डाटा कलेक्ट कर. हिंदुस्थानला विचारलं की काय तुम्ही ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये शेतकऱ्यांना किती सबसिडी देता. मग मनमोहन सिंग आणि प्रणव मुखर्जी कॉमर्स मिनिस्टर आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री. ते म्हणाले आम्ही देतच नाही. पहा म्हणाले. मग काय करता. नाही म्हणाले, जागतिक बाजारपेठेमध्ये जी किंमत आहे, समजा कापूस, पहा म्हणाले 86 ते 87, 88, 89, 86 ते 89 हा घ्या म्हणे डाटा. काय केलं, 86 ते 89 असेच 3-3 वर्षाचे डाटे सारखेच. काय केलं तर जागतिक बाजारपेठेमध्ये जितक्या कापसाची किंमत ही 18,000 होती, तो 18,000 रुपयाचा कापूस 6,000 रुपयाला विकला जावा याच्यासाठी आम्ही 154 कायदे केले. आणि आमच्या बाजारपेठेमध्ये 18,000 रुपयाचा कापूस हा 6,000 रुपयाला मिळतो. म्हणजे आम्ही निगेटिव्ह सबसिडी देतो. कॉटन वॉज निगेटिव्हली सबसिडाइज्ड. आणि सतत निगेटिव्ह सबसिडायझेशन हे प्राइस ऍडमिनिस्ट्रेशन द्वारा केल्या जाते. शेतीमालाच्या खरेदी विक्रीमध्ये प्राइस ऍडमिनिस्ट्रेशन नावाची गोष्ट आहे. उदाहरणार्थ आता साखर एक्सपोर्ट बंद केला, हा प्राइस ऍडमिनिस्ट्रेशनचा भाग आहे. कमी होईल ना किंमत. कांदा 40 रुपयाचा कांदा एकदम 6 रुपयावर, एक्सपोर्ट बंद. तसंच कॉटन, तसंच हे, तसंच ते. ह्या सगळ्या गोष्टींमुळे हा जो कॉटनचा आपण एक्झाम्पल घेऊ, कारण आपण कॉटन एरियामध्ये आहोत. 18,000 रुपयाचा कॉटन हा 6,000 रुपयामध्ये मिळण्याची व्यवस्था सरकारने केली. मग किती कमी आले, किती पैसे कमी आले, 12,000 रुपये कमी आले. मग कुठे गेले 12,000 रुपये. म्हणजे मी APMC मध्ये गेलो, तिथं माझा 18,000 रुपयाचा कापूस 6,000 रुपयामध्ये दिला. मी 6,000 रुपये घेऊन आलो. कापसासोबत 12,000 रुपये चालले. ते ट्रक मध्ये गेले, ट्रक मधून जिन्यात गेले, जिन्यातून गाठीत गेले, गाठीतून रेल्वेत गेले, रेल्वे पोहोचली मुंबईले. 18,000 रुपये, 18,000 रुपयातले 6,000 रुपये मला मिळाले. 12,000 रुपये कुठे गेले, या सगळ्या मुंबईला. म्हणून तुम्हाला दिसेल
ज्या मुंबईमध्ये 1 ग्राम गोष्टीचे 10 ग्रामही होत नाहीत, 1 ग्राम गोष्टीचे 1 किलो कशाचंही 10 किलो होत नाही, तिथं संपत्ती कशी वाढली? इथं मी एका दाण्याचे 1000 दाणे करतो, इतकं मल्टिप्लिकेशन करतो, इतका गुणाकार करतो, तरी माझ्याकडे पैसे उरत नाहीत आणि मुंबईत पैसे कसे आले? बरोबर. तर हे 12,000 रुपये मुंबईत कायम जात राहिले आणि मुंबई श्रीमंत झाली आणि शेती गरीब झाली. बरोबर. म्हणजे एक खूप मोठा डोळ्यांवरचा पडदा जसा उडतो तसा खूप सुंदर पद्धतीने दादांनी आपल्याला या विषयामधलं जे काय पारदर्शकता यामध्ये दाखवली. पण मी असं म्हणेल की आता आपल्याकडे जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये बऱ्यापैकी गोष्टी अशा आपल्याला आधीपासून सांगण्यात आलेल्या आहे की आपण जितकं साधं जीवनमान जसं गावातल्या शेतकऱ्याचं आहे, एका शेतकरी कुटुंबाचं आहे, या गोष्टीला आपण सगळ्यांनी संधी म्हणून कसं बघायचं? तुम्ही राहणीमान साधं आहे, काटकसरीचं आहे, हे तर केलंच पाहिजे ना. खास करून राहणीमानाचा काटकसरीशी संबंध नाही आला पाहिजे. बरोबर. हो. काटकसरीचा संबंध कशात आला पाहिजे? उत्पादनामध्ये, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे प्रोडक्शन इंडस्ट्री, सर्व्हिस इंडस्ट्री आणि ट्रेडिंग, याच्यामध्ये काटकसर करा. म्हणजे जे जे काही कॉमर्स आहे ना, कॉमर्स काटकसरीने करा. राहणीमानामध्ये काटकसर कशाची करता? बरोबर. तेल नका खाऊ. अरे हे काय काटकसर आहे का? नाही. तेल सांडू नको विकताना किंवा तेल काढत असताना तुझं पर्सेंटेज ऑफ ऑइल एक्स्ट्रॅक्शन जास्त असू दे, याला आपण काटकसर बनायची. आता सुंदर दिसू नको म्हणजे काटकसर असं नाही. बरोबर. तेल नाही खाल्लं तर मी कसा चोपडा होईल? बरोबर. म्हणजे मी रखरख राहू, माझं आयुष्य खराब करू? दिस इज बॅड. काटकसर ही कमर्शियल ऍक्टिव्हिटीज मध्ये असली पाहिजे. राहणीमानामध्ये काटकसर वगैरे वगैरे, खाण्यामध्ये काटकसर. इनडायरेक्टली आपण असं म्हणू शकतो की हा जो संदेश सर्वसामान्य कुटुंबांना देण्यात आला तो कुठेतरी हा कमर्शियल लोकांना देण्यात आला असता आणि त्यांनी त्यांच्या उत्पादनामध्ये, औद्योगिकतेमध्ये कुठेतरी बदल केले, जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी वापरून केले, तर आपण या सगळ्या असणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकतो. एकदम तुला एकदम परफेक्ट समजलं. हे बऱ्याच लोकांना असा माझा अनुभव आहे. तर म्हणजे आजच्या या ज्या पॉडकास्टचा मुख्य निष्कर्ष मला तुमच्याकडून हवा होता की आपण बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्यावर आज त्या केल्या तर आपण खऱ्या अर्थानं आज भारतामध्ये जरी जागतिक मंदी येत असेल किंवा जो या 2 वर्षाचा काळ त्यांनी सांगितलेला आहे की आपल्याला खूप मोठ्या महागाईला तोंड द्यावं लागेल किंवा आपल्या घरातले व्हेइकल, आपल्या घरातलं मोबाईल, ह्या सगळ्या काही ज्या काय उपभोगाच्या वस्तू आहे, पण ह्या सगळ्या गोष्टींना जर का आपण टेक्नॉलॉजीने उत्तर दिलं तर नक्कीच आपल्या सुद्धा इथला जो काय तरुण भारत आपण म्हणतो, वर्ष कमी असणारे जे काय तरुणांचा जो काय मेंदू आहे, त्यांची कार्यशीलता आहे, ती आपल्या देशाच्या विकासासाठी खूप दुप्पटीने आपण आजमावू शकेल. आता तुला साधी 2-3 उदाहरणं मी देऊन टाकतो. आता तू काय म्हटलं त्याच्यावरनं माझ्या एक गोष्ट लक्षात आली की समजा इंडस्ट्रीयल सेक्टर काही प्रोड्यूस करून राहिलं आणि आपण काटकसर करावी म्हणून ते वापरून नाही राहिलो, म्हणजे त्या इंडस्ट्रीयल सेक्टरचे 12 वाजून जातील ना. बरोबर. मला आता एक ऍग्रिकल्चरचे संचालक आहेत, डायरेक्टर ऍग्रिकल्चर, आणि त्याच्या कंसामध्ये आहे निविष्ठा गुणनियंत्रण. मला थोडा राग आलेलाच होता या बीटीच्या बाबतीत त्यांनी घेतलेले HTBTच्या बाबतीत. मी म्हटलं का हो, मला जरा एक गोष्ट समजावून सांगा बरं. अवगुणाचं नियंत्रण करत असतात, तुम्ही गुणांचं नियंत्रण करता. म्हणजे तुमचं पदनाम गुण नियंत्रित करायचं. अरे चांगले गुण करून अवगुण नियंत्रित करा ना. अशाच काही गोष्टी. महागाईचं काय कन्सेप्ट आहे की समजा एखादी गोष्ट आपल्याकडे काय म्हणतात की एखादी गोष्ट ही 10 रुपयाची होती आणि 20 रुपयाची झाली, महाग झाली. अरे ती 10 रुपयाची होती तेव्हा सुद्धा महागच होती ज्यांच्याकडे 1 रुपया होता.
बरोबर. कोणासाठी तरी महाग होती. 20 रुपयाची जरी झाली तरी ती 100 रुपये असणाऱ्यासाठी महाग नाही. म्हणजे महागाई याचा संबंध तुम्ही किंमत वाढीशी किंवा किंमत घटण्याशी लावू नका. तुमच्या खिशामध्ये किती पैसे आहेत याच्याशी तुमचा महागाईचा संबंध आहे. म्हणजे मग महागाई कमी करायची असली तर खिशामधले पैसे वाढवावे लागतात, याच्या किमता कमी कराव्या लागतात असं नाही. खिशातले पैसे वाढले की त्याची किंमत आपोआप आपल्याला कमी वाटते. तेव्हा महागाई ही वाटण्याचा प्रश्न आहे. हे महाग झालं ते महाग झालं तुम्ही असं म्हणूच नका. तुम्ही म्हणा किंमता वाढून राहिल्या. पण तुमच्याकडे पद्धत कशी आहे, स्वच्छता अभियान, त्याच्यामध्ये काय म्हणायचं, स्वच्छतेतून समृद्धीकडे. मी त्यांना विचारलं, मला एक गोष्ट समजावून सांगा, स्वच्छतेतून कशी समृद्धी येते? अरे समृद्धी आली, माझ्याकडे साबण घ्यायला पैसे आले तर मी स्वच्छ. बरोबर. म्हणजे समृद्धी आली की स्वच्छता आपोआप येते. ह्या साध्या गोष्टी या लोकांना कळत नाहीत. हा मोठा दुर्दैवी भाग आहे. बरोबर. आणि कुठे बसलेले लोक एकदम मंत्रालयाच्या 6 सर्वोच्च ठिकाणावर बसणार. हे काय धंदे लावले. दिस इज व्हेरी बॅड सिनारिओ ऍज फार एज डेमोग्राफिक डिव्हिडंड हार्वेस्टिंग इज कन्सर्न. तर आजच्या या पॉडकास्ट मध्ये बऱ्यापैकी सध्या तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनावर जे मंदीचं सावट वावरते आहे त्यातले बरेचसे उत्तर आपल्याला दादांकडनं मिळालेले आहेत. मी ललित दादांचं आपल्या जनअभियान न्यूजच्या माध्यमाने खूप खूप धन्यवाद देते त्यांना की त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून जो विषय आपल्याला समजावून सांगितला आणि काय काय केलं तर आपण नक्कीच या येणाऱ्या काळाला तोंड देऊ शकू यासाठीचं जे काय आव्हान त्यांनी आपल्या सर्वांना केलं आहे त्यासाठी पुनश्च एकदा धन्यवाद दादा. आणि इथे मी आणि ललित दादा आपल्या सर्वांची रजा घेतो आहे. पुन्हा भेटू एका नव्या विषयाबरोबर आपल्या जनअभियान न्यूज मध्ये. धन्यवाद. धन्यवाद.